त्यांनी प्रास्ताविक आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत करावं. आज व्यंकटेश ॲग्रोमॉल शाखा नंबर 2 नवलेवाडी या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं असंख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने आमच्यावर प्रेम करणारे शेतकरी बांधव, मायबाप या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी आपल्या सर्वांचं व्यंकटेश ॲग्रोमॉलच्या वतीने स्वागत करतो. प्रथमतः आपल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते आपलं उद्घाटन झालं, असे आपल्या अकोले तालुक्याचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आपलं जीवन देश, देव, धर्म, सेवा यासाठी वाहून घेतलं. असं एक आपल्या अकोले तालुक्यातील नव्हे तर पूर्ण भारतभर सर्वांना ख्याती असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी गायकर साहेब हे आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांचं व्यंकटेश ॲग्रोमॉलच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. खरं तर शंकरजी जर म्हटलं तर एक आभाळाच्या उंची एवढं असलेलं व्यक्तिमत्व, आणि गेल्या 1 महिन्यापासून आम्ही त्यांना उद्घाटनाच्या तारखेसाठी एक मागणी केली आणि त्यांनी खरं तर बघितलं तर त्यांच्या डायरीमध्ये असंख्य भारतभरातले दौरे होते. राजस्थान असेल, दिल्ली असेल, गुजरात असेल, एवढा प्रवास साहेबांचा होता. तरी देखील त्यांनी आपल्याला ह्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून, खरं तर व्यस्त वेळापत्रक असलं तरी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर साहेबांचं एक अतूट प्रेम आहे आणि साहेबांचा आम्ही कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे. मी साहेबांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तसेच आपल्या अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे हे देखील आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचंही मी आमच्या व्यंकटेश ॲग्रोमॉलच्या वतीने स्वागत करतो. तसेच जिल्हा परिषदेचे माजी गटनेते जालिंदर भाऊ वाकचौरे हेही देखील ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत. मी त्यांचंही स्वागत करतो. तसेच आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तरनगर जिल्हा कार्यवाह दीपकजी जोंधळे सर हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. खरं तर ते आमच्या एक परिवारातील भाग आहे आणि त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभतं. तर सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी सुरेशजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. महाराजांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आदरणीय सुरेशजी महाराज भालेकर. तसेच आमचे मार्गदर्शक प्रदीपजी भाटे हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी स्वागत करतो. तसेच बाळासाहेबजी ताजने हे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. तसेच विक्रम भाऊ मालुंजकर हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. तसंच विक्रम भाऊ नवले हे या ठिकाणी उपस्थित झालेत, मी त्यांचं स्वागत करतो. तसेच महिपालजी देशमुख आमचे मित्र, अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षयजी आभाळे यांचंही मी स्वागत करतो. तसेच खऱ्या अर्थाने आमच्या खांद्याला खांदा लावून आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे डॉक्टर सतीशजी वाळुंज अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचंही मी स्वागत करतो. तसेच रविशेठ मालुंजकर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचंही मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं बघितलं तर आमचे अकोले तालुका कृषी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शेठ नवले, तसा उपजिल्हा अध्यक्ष अहमदनगर जिल्हा कृषी असोसिएशन हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. आदरणीय सुनील शेठजी नवले आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच अहमदनगर जिल्हा कृषी असोसिएशनचे अध्यक्ष सागरजी भोर, तसेच राजेश शेठ पोखरकर, अक्षय शेठ पोखरकर, असंख्य मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. ह्या घाई गडबडीमध्ये जर जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे
झोळेकर पाटील असेल, मच्छिंद्र शेठ भोर असेल, असंख्य मित्र परिवार आमचा या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. ह्यात कुणाचा जर नामोल्लेख करायचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने आजचा हा उद्घाटनाचा सोहळा आज जो आहे, आज प्रचंड मोठी लग्नाची तीथ आहे आणि बरेच बाहेर कार्यक्रम आहे, तरी आपला मोठा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी सर्वांना परत एकदा खूप धन्यवाद देतो. आम्ही या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि एक आदर्श शेती जी फुलवत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही या उद्घाटनाच्या निमित्तानं आदर्श शेतकरी पुरस्कार या कार्यक्रमानिमित्त ठेवलेले आहेत. आम्ही व्यंकटेश ॲग्रोमॉल नेहमी नुसतं औषध विक्रीचं काम न ठेवता प्रत्यक्ष शेती प्लॉटवर जाऊन आम्ही कंटिन्यू शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि हीच खरी आमची शेतकरी बांधवांची आमच्यावर असलेली श्रद्धा आहे की जेणेकरून जे आमच्या याच्यावरती आम्हाला सहकार्य करत असतात. खरं तर आणखीन एक आमच्या आग्रस्थानी नाव आहे आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शक म्हणून असतात आमचे गुरुवर्य आदरणीय मोरेश्वरजी धर्माधिकारी सर यांचं आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन नेहमी लाभत असतं. आणि ह्या गोपूजनाची आपल्या उद्घाटनाच्या निमित्तानं जे गोपूजन झालं ते आदरणीय मोरेश्वर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सरांनाही खूप खूप धन्यवाद देतो की आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत असतं. आम्हाला ज्या ठिकाणी आपला हा व्यंकटेश ॲग्रोमॉल उभा आहे या ठिकाणी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे, भाऊ संकुलचे ओनर पोपटशेठ मंडलिक हे या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर असंख्य मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या कृषी व्यवसायामध्ये आम्ही गेल्या 18 वर्षापासून काम करत आहोत आणि गेल्या 18 वर्षापासून ह्या कृषी व्यवसायामध्ये काम करत असताना एक प्रामाणिकपणे आम्ही काम करत आहोत. कधी असंख्य अडीअडचणी आल्या परंतु आम्ही कधी आमचं सचोटीचं काम सोडलं नाही आणि प्रामाणिकपणे आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहिलो. हाच खरा जो आमचा आजपर्यंतचा जो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा जो इतिहास आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा देखील आम्हाला खारीचा वाटा लाभतो. कारण जे आदर्श शेतकरी पुरस्कार आहे याच्यामध्ये जर आमचे बघितले तर राजू मोहिते सर एक आदर्श शिक्षक म्हणून काम देखील करत आहेत. आदर्श शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांची शेती आपल्याला बघण्यासारखी आहे. खरं तर असे असंख्य मान्यवर या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत आणि ह्या असंख्य मान्यवरांना मी पुनश्च एकदा व्यंकटेश ॲग्रोमॉलच्या वतीने मी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी हेमंत पंडलिक यांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम घ्यायचा आहे.